मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी सॉरी आज जरा मला रिव्ह्यू द्यायला उशीर झाला. तर बघा आजच्या भागात काय झालंय, जीवाचा प्रेमावरचा विश्वास उठलाय. सुरुवातीला तर आपण जरा गोड गोड क्षण बघणार आहोत, राहिले सायलेले जीवा आणि नंदिनी मधले. नंदिनी खूप प्रेमाने बोलत असते जीवाशी, अहो जीवा, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आपण खूप एकमेकांशी भांडलोय, खूप छळलंय एकमेकांना. आता मला फक्त तुमच्यावर प्रेम करायचंय. नंदिनी खूप लाडात आलेली असते, कारण तिने दारू पिली आहे. नंदिनी म्हणत असते, अहो जीवा, मला ना आपल्या रूम मध्ये पसारा घालायचा आहे आणि आपण तुम्ही आणि मी दोघांनी मिळून तो आवरायचा आहे. मला ना जीवा आपल्या दोघांचा तो स्पेशल चहा. जीवा म्हणतो परत प्यायचा आहे नंदिनी. नंदिनी म्हणते नंदिनी पुढे म्हणते, आपल्या बेडवरचं ते मधली उशी मला फेकून द्यायची आहे आणि तुमच्या मिठीत मला शांत झोपायचंय जीवा. मला वेडेपणा करायचा आहे. आणखीन एक सांगू तुम्हाला, मला तुमची चंपी पण करायची आहे. जीवा म्हणतो अजून नंदिनी. नंदिनी म्हणते, तुम्ही कामावर गेलात की तुम्हाला फोन करून मला आय लव्ह यू पण म्हणायचंय. जीवाला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटतायत बरं का प्रेक्षकांनो. त्याला असं वाटतंय की चला आता आपला संसार मार्गी लागला. आय नो आपल्या सगळ्यांनाच असं वाटतंय. नंदिनी म्हणते, तुम्ही पण मला आय लव्ह यू टू म्हणाल ना जीवा. जीवा म्हणतो हो म्हणेल ना. नंदिनी म्हणते नक्की ना. जीवा म्हणतो होय नक्की. जीवा म्हणतो ए नंदिनी, ते ते आपलं राहिलेलं नंदिनी म्हणते अच्छा ते, अहो ते तर आपल्याला पूर्ण करायचंय ना. जीवा म्हणतो चल आता पूर्ण करूयात. नंदिनी म्हणते आत्ता, चला काहीतरीच. पण मग जीवाचा हात धरते आणि जीवाला म्हणते चला उठा बरं, उठा ना. आता जीवा उठतोय, पण हिला नीट उभं राहता येत नाहीये, कारण तिने दारू प्यायली आहे ना, ती नशेमध्ये असते. पण तरी सुद्धा या दोघांमध्ये जरा जवळीक झालीये असं त्यांनी दाखवलंय. पण जीवाने त्याची मर्यादा सोडली नाहीये. नंदिनी त्याच्या जवळ आलेली असते, खूप जवळ. पण तरी जीवा, नंदिनी अचानक गडबडते, इकडे तिकडे बघायला लागते. जीवाच्या एवढ्या जवळ असताना सुद्धा जीवा पण गडबडून म्हणतो, काय ग नंदिनी, काय झालं? नंदिनी म्हणते, तुम्हाला गाणं ऐकू येते ना जीवा. जीवा इकडे तिकडे पाहत म्हणतो, नाही ग नंदिनी. नंदिनी म्हणते, ज्याच्या मनात प्रेम असतं ना जीवा, त्याला गाणं ऐकू येतं. या क्षणाला जीवाला एवढा आनंद झालाय की तो नंदिनीच्या कुठल्याही होला हो मिळवतोय. जीवा म्हणतो खरंच नंदिनी. आता नंदिनी पुन्हा विचारते, हो ना, ऐकू येतंय ना तुम्हाला गाणं? जीवा म्हणतो हो येतंय ना, ऐकू येतंय. इथे त्यांनी आता टिक टिक वाजते डोक्यात ते गाणं आहे ना, त्याचं फक्त एक इन्स्ट्रुमेंट प्ले केलंय आणि त्या इन्स्ट्रुमेंटवर नंदिनी खूप नाचते, जीवासोबत खूप जवळीक साधते. दोघं जण एकमेकांसोबत खूप सुंदर असे क्षण एन्जॉय करतात असं त्यांनी दाखवलंय. जीवाच्या आयुष्यातले हे सगळ्यात बेस्ट मुवमेंट आहेत अर्थातच. पण नंदिनी मात्र हे सगळं दारूच्या नशेत करते, त्यामुळे तिला काही लक्षात राहत नाही. प्रेक्षकांनो, हा सस्पेन्स मी तुम्हाला आधीच ओपन करते. आता जीवा आणि नंदिनी दोघं डान्स करतायत त्या गाण्यावर, असं दाखवलंय त्यांनी. नंदिनी आता डान्स करते जीवासोबत. आज ना प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये त्यांनी खूप वेळ घालवलाय. त्यामुळे आजचा हा आपला रिव्ह्यू जरा लहान झालाय. जीवा आणि नंदिनी आता एकत्र आले आहेत. जीवाला वाटते चलो अपनी बात तो बन गई. नंदिनी आता एका क्षणाला जीवाच्या मिठीमध्ये अशी शांत झोपी गेली आहे. जीवाने मात्र नंदिनीला तिथेच गादीवरती असं झोपवलेलं आहे. ते काही एवढं दाखवलं नाही, पण पहाटे सकाळी नंदिनी अशी उठलेली दिसते. उठल्या क्षणी ती भांबवली आहे. अरेच्छा, मी बाहेर कशी काय आले आणि इथे हे सगळं काय आहे? आता जीवाने नंदिनीसाठी सकाळी उठल्यावर सुद्धा सुंदर तयारी केलेली असते. समोर गजरे असतात, छान असं त्याने लंच वगैरे तिथे, सॉरी लंच नाही, सकाळी काय म्हणता, हा नाश्ता काय म्हणता, ब्रेकफास्ट. ते ब्रेकफास्ट त्याने तिथे सजवलाय, वडापाव वगैरे. नंदिनीचं डोकं दुखायला लागतं उठल्या उठल्या. ती म्हणत असते, अरे बापरे, माझं डोकं का जड झालंय? तेवढ्यात जीवा तिथे येत म्हणतो, गुड मॉर्निंग मॅडम. ओय चकाचक बाई, गुड मॉर्निंग. केटलीमध्ये त्याने चहा बिया आणलाय बरं का नंदिनीसाठी, आणि तो म्हणतोय ढॅन टॅन, ऐ नंदिनी गुड मॉर्निंग. नंदिनी म्हणत असते, जीवा हे सगळं काय आहे, मी इथे कशी आले? चहा नाहीये, काढा येतो समथिंग. आता जीवाने त्या केटलीमधून तो काढा कपात ओतलाय आणि म्हणतोय, अगं नंदिनी, उतरल्यावर सगळ्यांच्या डोक्यात हाच प्रश्न येतो. अगं तू करतेस ना तसंच काढा मी केलाय बघ तुझ्यासाठी, घे. नंदिनी विचार करते, काढा? कसला काढा? आता तिला आठवतं की जीवाने दारू पिल्यावर ती त्याच्यासाठी काढा करायची. आता तो काढा ती का घेतीये, असा तिला प्रश्न पडलाय. जीवा हसतच म्हणतो, नंदिनी, कधी वाटलं नव्हतं तुझ्यासाठी मला असा काढा करावा लागेल.
नंदिनी म्हणते काय झालंय जीवा, काय बोलताय तुम्ही? जीवा म्हणतो अगं अगं शांत हो, सगळं सांगतो. अगं त्याआधी महत्वाचं सांगतो. अगं आज 21 दिवस पूर्ण झालेत नंदिनी. माझं व्रत पूर्ण झालंय. मी मला दिलेला शब्द कमवलाय बरं का. आणि तू पण माझ्यासोबत यायला आता तयार झालीयस. चल चल आपल्याला घरी जायचंय. नंदिनी डिनाय करते, अस्वीकार करत म्हणते नाही नाही, हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? आता जीवा म्हणतो अगं अगं नंदिनी असं काय करतेस? तुझं डोकं दुखतंय ना, अगं हा काढा पी. पण नंदिनी असं का ग बोलतेस? तूच तर काल रात्री सगळं बोललीस ना मला. ए नंदिनी, अगं तुला खोटं वाटतंय का? तुझा डावा हात बघ बरं. तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला आपोआप मिळतील. नंदिनीने ते मार्करने जीवांदिनी लिहिलेलं असतं ना, ते ती आता तिच्या हातावर बघते. जीवा म्हणतो काय? कळलं ना? तुझं स्वतःच हस्ताक्षर आहे ते. नंदिनी ते सगळं बघून भांबवतीये आणि अशी प्रिटेंड करतीये जणू काही काही घडलंच नाहीये. तिच्या लक्षातच नाहीये असं त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो. असं होतं का हो? सॉरी, मला काही अनुभव नाहीये, पण सहज विचारलं. तसं काही कोणाला आपल्याला अनुभव नसतो, पण मालिकेत मात्र काहीही दाखवू शकतात. तर असो, आता मानिनीबाई आणि विक्रमचा खूप दिवसांनी असं छान रोमॅन्टिक सीन दाखवलाय पुढच्या सीन मध्येच. आता हे जीवाचे बाबा मस्त गाणं म्हणत म्हणत आलेत. सुख म्हणजे नक्की काय असतं. कोणी कोणी पाहिलंय नाटक मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे नाटक माझं बघायचं राहिलंय, पण शिकायला गेलो एक हे नाटक मी बघितलंय आणि जबरदस्त नाटक आहे प्रेक्षकांनो. आवर्जून सगळ्यांनी पाहायचंय. असो असो आपल्या मालिकेच्या रिव्ह्यूकडे वळूयात. तर आता जीवाचे बाबा गाणं म्हणत म्हणत तिथले बदाम खात असतात. मानिनीताईंसोबत आहेत ते स्वयंपाकघरात. आता हे म्हणतात जीवाचे बाबा, वा 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 मानिनी, नवऱ्याने टूरवरनं परत यावं आणि हे सोडलेले वाल असे पाण्यात उताणे पडलेले असावेत. वा मानिनी वा, अगो काय काय केलंयस? अरे वा, खोवलेलं खोबरं आता असं ते वाफाळलेल्या पोह्यांवर पेरलं ना, कसलं भारी वाटतं यार मानिनी. मस्त सुखी असा जेवण असावं आणि घोरत पडायचा दुपारी बेत असावा आणि बायकोने मस्त गोडधोड करायची तयारी करायला घ्यावी. आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मानिनी? अगं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं असं म्हणून ते खूप आनंदात असतात. मूड फ्रेश असतो त्यांचा. आता मानिनी म्हणते अहो ते बदाम नका खाऊ ना, मला बासुंदीत घालायचे ते, तुम्ही संपवताल ना विक्रम. विक्रम म्हणतात अरे मला वाटलं अगं तू खिरीची बाउंड्री वगैरे मारतेस की काय, पण तू तर बासुंदीचा सिक्सर मारलायस मानिनी. मानिनी म्हणते आज बेत तसा खास आहे बरं का. विक्रम म्हणतात असणार असणार, आजचा दिवस खासच असणार. अगं वर्षातला प्रत्येक दिवस हा आपण असाच साजरा करतो ना, आता हे काहीतरी अंदाज पंचे अंदाज बांधताय. मानिनी म्हणते काय हो विक्रम काय बोलताय? त्या हसायला लागतात बर का. विक्रम म्हणतात काय झालं मानिनी, मी माती खाल्लीये का? मानिनी म्हणते अहो खरंच तुम्ही हे बदाम खाच, तुम्हाला गरज आहे या बदामाची. विक्रम म्हणतात काय झालं सांग ना मानिनी. मानिनी म्हणते काय हो विक्रम तुमच्या लक्षातच राहत नाही काय आज सांगा बरं. विक्रमला काही आठवत नसतं, ते काहीतरी अंदाज बांधतात. अगं ते याचा तो वाढदिवस, कोणाचा वाढदिवस आहे आज? अगं सांग ना मानिनी. मग मानिनी म्हणते कोणाचे वाढदिवस अॅनिव्हर्सरी काही नाहीये आज. आज 21 दिवसांनी माझा लेक घरी येणार आहे. 21 दिवसाचं त्याचं व्रत आज पूर्ण होणार आहे. अहो मला खात्री आहे माझा लेक त्याच्या बायकोला म्हणजे आपल्या सुनेला नंदिनीला घरी येऊन घेऊन येणार. विक्रम म्हणतात काय सांगतेस मानिनी. मानिनी म्हणते हो अहो तुमच्या लेकाचा मगाशीच फोन आला होता. तो म्हणत होता की हमार दुल्हनिया नंदिनी को हम लेवत आते बा. गुड्डूची भाषा बोलली आहे त्याने. आता ते खुश होतात विक्रम आणि म्हणतात ओ हो अच्छा. विक्रम म्हणतात खरंच ग मानिनी 21 दिवस झाले पण पूर्ण, पण माझ्या पोरानं माझ्या पठ्ठ्यानं माझं नाव राखलं. आलाच तो शेवटी त्याच्या बायकोला घेऊन, म्हणजे येणारच आहे ना. आता ही मानिनी म्हणते हो खरंच आपल्या जीवाने फार मेहनत घेतली हो, फार कष्ट सोसले, पण चला त्याच्या मेहनतीला फळ मिळालं. विक्रम म्हणतात हो हो मेहनत तर आपल्या पोराने खूप घेतली आहे. मानिनी म्हणते आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळणारच आहे बघाच तुम्ही. विक्रम म्हणता हो म्हणजे काय मिळणारच. मानिनी म्हणते अहो किती बदाम खाणार आहे, मला पुन्हा भिजत घालावे लागतील ना. विक्रम म्हणतात सोलून देऊ का मग तुला बदाम? मानिनी म्हणते फक्त सोला, खाऊ नका, मला पुरणार नाही हो. विक्रम म्हणतात बापरे बरं बाबा, बायकोची दहशतच तशी आहे. दोघं स्माइल करत असतात. तर असो, आता आजच्या एपिसोडचं मेन अट्रॅक्शन म्हणजे नंदिनी जीवाचा हा सीन. आज कुठेतरी तुम्हाला नंदिनीबद्दल राग येणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आपण फक्त मालिकेच्या कहाणीबद्दल आणि पात्राबद्दल बोलतोय. नंदिनी जीवाला म्हणत असते हे हे हातावरचं तर माझंच अक्षर आहे. जीवा म्हणतो अगं हो हे हस्ताक्षर तुझंच आहे आणि माझ्या गालावरचा हा लिपस्टिकचा डाग तुझाच आहे.
नंदिनी म्हणते काय लिपस्टिक? जीवा म्हणतो अगं तुझीच आहे, चेक कर. नंदिनी एकदम हायपर होऊन बोलते, ओ जीवा, अहो मी असं काही केलेलं नाहीये, हे तुम्ही काय बोलताय? जीवा म्हणतो अगं ए थांब थांब, 1 मिनिट चकाचक बाई, तुला खरंच आठवत नाहीये की आठवत नसल्याचं नाटक करतेस? नंदिनी म्हणते अहो मला नाही आठवत आहे. जीवा म्हणतो अगं एवढ्या सुंदर आणि एवढ्या गोड आठवणी काल आपण जगलो आहोत, तुला काहीच आठवत नाही? नंदिनी म्हणते मला काहीच आठवत नाहीये. आता नंदिनीला पुसटचं आठवतंय असं त्यांनी दाखवलंय बरं का. जीवा आता स्माईल करायला लागतो. नंदिनी डोकं धरते आणि म्हणते मला काहीच आठवत नाहीये. जीवा म्हणतो एक काम करतो मी, तुला सगळी कालची रात्र फ्लॅशबॅक मध्ये सांगतो. आता जीवाने तिला सांगितलंय, नुसते ओठ हलवताना दाखवलेत जीवाचे आणि रात्री जे झालं ते जीवा तिला सांगतोय. तेवढ्यात आले नंदिनीचे वडील. तय्यब अली आले आणि जोरात वसकले, जीवा, नंदिनी काय चाललंय इथे? जीवा आता त्यांच्याकडे बघायला लागतो बरं का. जीवा दचकतो जरा यांच्या आवाजाने. आता ते आल्या क्षणी जीवाला अक्षरशः लोटून देतात. नंदिनी घाबरते तिचे वडील आल्यामुळे जरा. आता नंदिनीला उमजेना इथे द्यावी तर काय रिॲक्शन द्यावी. आता ते तय्यब अली आल्या आल्या जीवाला लोटून देतात. म्हणतात कसे ते नंदिनीला, तू रात्रभर इथे होतीस जीवासोबत? जीवा म्हणत असतो नंदिनीची चूक नाहीये, पण ते बोलूच देत नाही जीवाला आणि लोटून देतात. आता ते ओरडतात नंदिनीवर, नंदिनी तू दारू प्यायलीयस? त्यांना वास येतो दारूचा. शारदाताई नंदिनीच्या वडिलांना म्हणतात थांबा ना जरा, ऐका ना माझं. पण ते त्यांच्यावरही ओरडत म्हणतात चुप बस शारदा, तू बोलू नकोस मध्ये. जीवा म्हणतो 1 मिनिट, माझ्या आईवर आणि बायकोवर ओरडायचा नाही हं. त्यावरती आता नंदिनीचे बाबा म्हणतात ए जीवा, माझ्यावर आवाज ओरडायच्या आधी लक्षात ठेव, तुझी बायको बायको म्हणतोस ना ती माझी मुलगी आहे, आणि तुझी आई म्हणतोयस ना ती माझी बायको आहे. तुला कोणी अधिकार दिला रे मला बोलायचा? तू माझ्या पोरीला दारू पाजलीस, तिचं प्रेम, तिचं जबरदस्तीचं प्रेम मिळवण्यासाठी तू हे केलंस. म्हणजे हे सगळे अर्थाचा अनर्थ करताय प्रेक्षकांनो. यांना असं वाटतंय की जीवाने नंदिनीच्या त्या सिच्युएशनचा गैरफायदा घेतलाय. आता जीवाला ते मारणार असतात तेव्हा जीवा त्यांचा हात झटकतो आणि म्हणतो, हे बघा धनंजय दीनानाथ मोहिते, मी इथून जाणार नाही. आता इथून जाईल ना तर माझ्या बायकोला सोबतच घेऊन जाईल. पण आता ते बोलल्या क्षणी तिचे नंदिनीचे बाबा जोरात जीवाला मारतात कानाखाली बरं का. आता जीवाला नवलच वाटते, हे काय चाललंय यांचं. शारदाताई तर घाबरूनच जातात. नंदिनी म्हणते थांबा बाबा, काय करताय तुम्ही? गुड्डू पण आलाय बरं का तिथे. आता जीवा म्हणतो नंदिनी मारू देत त्यांना. अगं त्यांनी मला कितीही मारलं ना तरी माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेलं प्रेम ते नाही पुसू शकत. आज हे मला काहीच बोलू शकणार नाहीये. आज माझ्या व्रताचे 21 दिवस पूर्ण झालेत. व्रत पूर्ण झालंय माझं. अरे आज तुमचा मार काय, तुमच्या लाता पण खाईल मी आनंदाने. आज माझं प्रेम जिंकलंय, जिंकलंय माझं प्रेम. तुमचा आडमुठेपणा हरलाय, हरलाय धनंजय मोहिते. अहो काल रात्री नंदिनीने स्वतःहून कबूल केलंय, तिचं प्रेम आहे माझ्यावर, ती कधीच राहू शकत नाही माझ्याशिवाय. जीवा जेव्हा असं बोलत असतो तेव्हा त्याच्या मनात प्रचंड आनंद असतो प्रेक्षकांना. तो कौतुकाने सांगत असतो, नंदिनीला माझ्याबद्दल खूप अप्रूप वाटतं, तिने स्वतः सांगितलंय. तिला त्रास होतो मी रिक्षात राहतो तर. माझी बायको माझ्यासाठी साडीवरनं ड्रेसवर शिफ्ट झाली आणि मी कॅज्युअल वेअरवरनं ऑफिस वेअरवर शिफ्ट झालो. मान्य आहे मला, मान्य आहे, मी माझ्या बायकोला 16 डिसेंबरला खूप दुखवलं. पण तिने मला स्वतः सांगितलंय की तिला आता माझ्यातला आणि तिच्यातला दुरावा नकोय. तिला माझ्यासोबत संसाराचा हा सुंदर खेळ खेळायचा आहे. मला स्वतः सांगितलंय नंदिनीने. मला तिला फोन करून मला आय लव्ह यू म्हणायचंय आणि माझ्याकडनं पण तिला तेच ऐकायचंय. जीवा हे कौतुकाने सांगत असतो तेव्हा शारदाताईंना खूप छान वाटतंय. पण आता जीवा म्हणतो, काल रात्री मला नंदिनीने सांगितलंय ती माझ्यासोबत रिक्षात बसून माझ्या घरी येणार आहे. आता बोला, बोला ना आता. ते चिडतात आता नंदिनीचे वडील आणि म्हणतात, नंदिनी तू हे बोललीस या जीवाला? जीवा म्हणतो, काय तुमचा विश्वास नाहीये का माझ्या बोलण्यावर? हरकत नाहीये, माझ्या बायकोच्या तोंडून ऐका सगळं, माझ्या बायकोच्या तोंडून. ए नंदिनी, सांग सांग तुझ्या बाबांना, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल. बोल ना तू, बोल, म्हणालीस ना काल रात्री सगळं तू हे. आता ते धनंजय म्हणतात, तिला विचारायची गरज नाहीये, ती पूर्ण शुद्धीत आहे, ती तिचं उत्तर देऊ शकते. जीवा म्हणतो, मग विचारा ना, विचारा माझ्या बायकोला. धनंजय चिडून म्हणतात, अरे तू तुझं 21 दिवसाचं व्रत पूर्ण करण्यासाठी माझ्या मुलीला दारू पाजलीस ना, तुझा अहंकार जिंकावा म्हणून तू हे सगळं केलंस ना, मुद्दाम दारू पाजून तू वदवून घेतलंयस माझ्या मुलीकडनं हे सगळं. काय रे जीवा, अरे माझी पोरगी तुझ्यावर प्रेमच करत होती रे, पण तू त्या लायकीचा नाहीयेस. मी बघितले तुझे पराक्रम 16 डिसेंबरला. माझ्या मुलीच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम शिल्लक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तू तिला दारू पाजलीस. तुला माहित होतं हे सगळं शक्य नाहीये, ती कधीच तिच्या मनातलं ओठावर येऊ देणार नाही, म्हणून तू हे केलं ना जीवा.
म्हणून नंदिनीला दारू पाजलीस ना? जीवा चिडून म्हणतो, थांबा जरा, 1 मिनिट. मी तिला दारू पाजलेली नाहीये, अजिबात मी दारू पाजलेली नाहीये. पण या क्षणाला गुड्डू काही बोलला नाही बरं का मध्ये प्रेक्षकांनो. आता पुढे जीवा म्हणतो, दुसरी गोष्ट म्हणजे, हे बघा तुम्ही का बोलताय हे सगळं? माझ्या बायकोला बोलू द्या ना, तिला सांगू द्या, तिला माझ्याबद्दल काय वाटतंय ती सांगेल ना तुम्हाला ठणकावून. ए नंदिनी बोल ना, बोल बोल, तू काय बोलली होतीस रात्री मला? सांग ना तुझ्या बाबांना. नंदिनी मात्र तिथे नुसती स्तब्ध उभी आहे बरं का. आता तिचे बाबा विचारतात तिला, काय ग नंदिनी, काय बोलतोय हा? सांग, उत्तर दे. नंदिनी म्हणते, मला काहीच का आठवत नाहीये. हे ती मनात बोलते बरं का प्रेक्षकांनो, ती कन्फ्युज झालेली आहे. जीवा तिला म्हणत असतो, नंदिनी बोल, तुझ्या वडिलांना घाबरू नकोस, बोल. लई सिरियस मॅटर झालेला आहे प्रेक्षकांनो. आता जीवा, शारदाताई आणि ते गुड्डू सगळ्यांनाच टेन्शन आलेलं आहे की आता पुढे काय होईल. आता नंदिनी जरा टेन्शन मध्ये, तिला काही उमजे ना काय उत्तर द्यावं. जीवा म्हणत असतो की बोल ना नंदिनी, अगं तुझा नवरा आहे तुझ्या सोबत, बोल. आपल्या दोघांमध्ये काल रात्री काय झालं सांग ना नंदिनी. नंदिनी नुसती त्याच्या तोंडाकडे बघत असते बरं का. जीवा म्हणतो, अगं बोल ना, तू सांगत का नाहीयेस? काल रात्री तू काय बोलली होतीस? अगं मी मान्य कर ना ग नंदिनी, आपण जिंकलोय, आपलं प्रेम जिंकलंय. नंदिनी त्या रिक्षाजवळ जाते, डोकं धरून म्हणते, जीवा मला काहीच आठवत नाहीये, मला काहीच का आठवत नाहीये जीवा. आता त्या जीवाला टेन्शन आलं. कसं असतं प्रेक्षकांनो, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. त्या मर्यादे पलीकडे जर आपण सहन केलं ना, तर कुठेतरी आपल्या रागाचा उद्रेक होतोच. त्याचमुळे आज जीवाच्या रागाचा उद्रेक झालाय. कसा तो बघा या सीन मध्ये. नंदिनी आता त्या रिक्षाजवळ गेल्यावर जीवा तिच्या मागे जात म्हणतो, अगं ए नंदिनी, अगं तुला काहीच आठवत नाहीये? अगं गेले 21 दिवस तुझी एक नजर मिळवण्यासाठी मी जीवाचा आटापिटा केला ग तिथे. आठवत नाहीये तुला? बोल ना. अगं तुझ्यासाठी, तुझ्यासाठी मी माझी माणसं, माझं घर, अगं माझ्यातलं मीपणा मी सगळं बाजूला ठेवून तुझ्यासाठी झटत होतो. आठवत नाही तुला नंदिनी? बोल ना. अगं बोल. मला प्रॉन्सची अलर्जी आहे. प्रॉन्स खाल्ल्याने माझा जीव जाऊ शकतो. हे हे माहित असून मी तुझ्यासाठी प्रॉन्स खाल्ले ग. काय ग ए नंदिनी, तू अडचणीत आहे हे बघून मी तुझ्यासाठी फंड्स जमवले, तुझ्यासाठी कपड्यांनी इथे सॉरी लिहिलं, अगं तुझ्यासाठी हळदी कुंकू अरेंज केलं ग, तुझ्यासाठी मी शहाणपणाचे कपडे उतरवले, वेडेपणाचा मुखवटा चढवला. तुला काहीच आठवत नाहीये नंदिनी? नंदिनी नुसती भांबावून रडत असते. नंदिनीचे वडील हसत असतात जीवाच्या या परिस्थितीवर. त्यावर जीवा म्हणतो, ए नंदिनी रडू नकोस, अजिबात रडू नकोस. ठीक आहे, झाले ना आज 21 दिवस पूर्ण. हरलो मी, हरलो. माझे सगळे कष्ट व्यर्थ गेले ग. आता मात्र जीवाच्या डोळ्यात पाणी आलंय. जीवा म्हणतो, नंदिनी आज तू सिद्ध केलंस. या शहाण्यांच्या जगात वेड्यांच्या प्रेमाला जागा नाही ग, जागा नाही. नको ग तू रडूस, नको रडूस. येतो मी. अरे नाही नाही, येतो नाही, जातो मी. असं म्हणून तो आता त्याचं सगळं सामान भरायला लागतो. प्रेक्षकांनो, या क्षणाला नंदिनी फक्त रडतीये. तिने काही जीवाला थांबवायचा प्रयत्न केलेला नाहीये. काय इगो असतो प्रेक्षकांनो माणसाचा, कुठे पोहोचवतो माणसाला. असो, पण जीवाचे हे कष्ट व्यर्थ गेले असं तुम्हाला खरंच वाटतंय का? तर अर्थातच नाही. जेव्हा आपण कुठली गोष्ट करतो ना, त्या गोष्टीला काहीतरी अर्थ असतो. परमेश्वराने वाईटातून काहीतरी चांगलं घडवायचं असं ठरवलेलं असतं प्रेक्षकांनो. जीवासोबत वाईट झालंय आज, पण या गोष्टीमुळे त्याच्या आयुष्यात नक्कीच चांगला दिवस येणार आहे. या गोष्टीची गॅरंटी मी तुम्हाला देते आणि असं होईलच. या क्षणाला जीवा निघालाय, त्याचं सामान भरतोय, पण नंदिनी मात्र रडतीये. इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. अतिशय इमोशनल आणि थोडा धक्कादायक असा आजचा एपिसोड होता. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका प्लीज, आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. पुढचा प्रोमो जीवाच्या घरचे आनंदात असतात. जीवा तिथे जातो, पण जीवा गेल्या गेल्या म्हणतो, नंदिनीला मी ओळखत नाही. गुड्डू आलाय आणि नंदिनीला सांगतोय की जीवा भैयाने तुम्हाला दारू नाही पाजली, माझ्यामुळे झालं हे सगळं. पण अजूनही नंदिनी नुसती रडतीच आहे. आता बघा हा जीवा या पार्थला आणि काव्याला तिथे सांगतो काय झाला तो प्रकार, पण जीवाने अतिशय सुंदर वाक्य बोललंय प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, आमच्या आठवणीत तुमचं प्रेम टाचा घासून मरेल, पण आम्हाला माफ करायला तुमचं प्रेम 4 पावलं पुढे येणार नाहीये. तुमचं प्रेम तुमचं तुम्हाला लखलाभ. काय झालंय बघा प्रेक्षकांनो, जीवाच्या रागाचा उद्रेक झालाय. सहन करून करून आता तो बिचारा थकलाय. आता नंदिनीची बारी आहे. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? जीवाच्या बाबतीत जे झालं ते वाईटच झालं, पण बघा ना, तो गुड्डू बिचारा परका माणूस असून त्याला एवढं वाईट वाटतंय, पण नंदिनीला काही अजून प्रेमाचा टाहो फुटलेला नाहीये. बघूयात पुढे काय काय घडतंय. जसं नंदिनी तिचं प्रेम कबूल करायला तयार नाहीये, तसंच पार्थ सुद्धा त्याचं प्रेम कबूल करणार नाही का? काय वाटतं तुम्हाला? प्रेक्षकांनो, या मालिकेचा रिव्ह्यू अर्थातच तुम्हाला मी खरा रिव्ह्यू देते.
तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, ज्यांना कोणाला ही मालिका आवडत असेल त्यांना आपल्या मालिकेचा रिव्ह्यू शेअर करायला विसरू नका. यासाठी म्हणते कारण लोकांपर्यंत मालिकेचे खरे रिव्ह्यूज पोहोचावे हीच माझी आशा आणि अपेक्षा आहे. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आता पुढे मालिकेत काय घडतंय याची वाट बघूयात. आजचा रिव्ह्यू नेहमीप्रमाणे छानच होता. लाईक करा. मंडळी, उद्या भेटूयात. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त अशा रिव्ह्यू मध्ये. होय मंडळी, मालिका खरंच खूप जबरदस्त आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राशी आपण खूप एकरूप झालेलो आहोत. अतिशय सुरेख स्टोरी दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. कल फिर से मिलेंगे, फिर कल मुलाकात होगी. तब तक के लिए टेक केअर मंडळी. धन्यवाद.